लग्नानंतर माझ्यात झालेले हे चेंजेस मला सुद्धा कधी वाटलं नव्हतं आणि त्याचं कारण म्हणजे माझा नवरा आहे. तर आज माझा उपवास होता म्हणून मी साबुदाणे खिचडी बनवत होते आणि खिचडी बनवताना मला एक गोष्ट आठवली, ती मी तुमच्या सोबत आता शेअर करते. लग्नाआधी मी कधीच उपवास नाही करायचे. खरं तर पूजा, मंदिरात जाणं या सगळ्या गोष्टीपासून मी खूप लांबच होते. ना कधी मनापासून उपवास केला ना कधी त्यात खूप इंटरेस्ट होता. पण लग्नानंतर हळूहळू खूप गोष्टी बदलल्या. मयूर सोबत राहताना मी पाहिलं की तो श्रद्धेने पूजा करतो, मंदिरात जातो आणि या सगळ्या गोष्टींना खूप मानतो. कोणी मला फोर्स नाही केलं पण त्याला बघून मी सुद्धा या गोष्टींनी जुडले गेले आणि आता पूजा करताना मनाला एक वेगळीच शांतता भेटते. मंदिरात गेल्यावर दिवसभराची धावपळ थोड्या वेळासाठी विसरल्यासारखं वाटतं. आज मी साबुदाणे खिचडी बनवते ना, ती फक्त उपवासाची रेसिपी नाही, मला माझ्या या जर्नीची आठवण करून देते की एक वेळ अशी होती की जेव्हा मी सगळ्या गोष्टीपासून दूर होते. आज एक वेळ आहे की जेव्हा मला या सगळ्या गोष्टी मनापासून आवडतात. लाईफ मध्ये काही लोक येतात जे आपल्याला बदलायला सांगत नाही, पण त्यांच्या सोबत राहताना आपण आपोआप चांगल्या सवयी आणि व्हॅल्यूज शिकतो. म्हणून मयूर माझ्यासाठी तसाच आहे आणि हॉनेस्टली हा चेंज मला खरंच खूप आवडतो. तुमच्या लाईफ मध्ये पण असं कोणी आहे का ज्यामुळे तुमच्यात पॉझिटिव्ह चेंज झालेत? कॉमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढल्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.